क्रेडाई ऑफिस व क्रेडाई नाशिक स्किल अँड एक्सलन्स सेंटरचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्था मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी क्रेडाई एक्स्पोचे अध्यक्ष गौरव ठक्कर तसेच सर्व संचालकांनी मंत्री गिरीश महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष मच्छिंद्र सानप, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते तसेच क्रेडाई ऑफिसमधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज कामगार दिनाचं औचित्य साधून क्रेडाई नाशिक मेट्रोने एक अतिशय सुंदर असा निर्णय केलाय। नाशिक शहरामध्ये मला वाटतं भारतातलं सर्वात मोठं पहिलं असं स्किल अँड एक्सलन्स सेंटर, त्याचं भूमिपूजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। जवळपास 20 ते 25 कोटी रुपये खर्च करून कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी, स्किल कामगार तयार करण्यासाठी ही इमारत या ठिकाणी बांधणार आहेत आणि त्या कामगारांना या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहे। मला वाटतं नाशिक शहर हे अतिशय वेगाने वाढणारं शहर आहे आणि त्या ठिकाणी मग होणाऱ्या सगळ्या इमारती, रस्ते, ब्रिज, घाट यासाठी अतिशय स्किल कामगार मिळाले पाहिजेत, कौशल्य त्यांच्याकडे असलं पाहिजे। यासाठी मला वाटतं या इमारतीचा उपयोग होणार आहे। मला वाटतं की देशामधलं सर्वात मोठं स्किल अँड एक्सलन्स सेंटर हे या ठिकाणी तयार होत आहे। क्रीडाची सुरुवात सुद्धा नाशिकमध्ये झालेली होती आणि आता आपण बघतोय की जवळपास 22 वर्षापूर्वी, मला वाटतं 35 वर्षापूर्वी त्याची सुरुवात या ठिकाणी क्रीडाची सुरुवात झालेली होती आणि या देशाचं सर्वात मोठं स्किल एक्सलन्स सेंटर ते या ठिकाणी बांधतायत। मला वाटतं यामुळे या कामगार आहेत त्यांना अतिशय चांगलं प्रशिक्षण मिळणार आहे, चांगलं काम ते करू शकतील, चांगलं दर्जेदार काम ते करतील, चांगल्या इमारती, रस्ते, ब्रिज आमच्याकडे या ठिकाणी तयार होतील आणि म्हणून मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। पुन्हा कामगारांना महाराष्ट्र दिनाच्या आणि बौद्ध जयंतीच्या या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा। सर्वप्रथम मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे की आज कामगार दिनाच्या दिवशी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली की आम्ही इथे स्किल व एक्सलन्स सेंटर आणि क्रीडा ऑफिसचं भूमिपूजन करू शकलो आणि याच्यासाठी आपले कुंभमेळा मंत्री माननीय गिरीशजी महाजन तसेच महापौर, उपमहापौर, इतर सगळे पदाधिकारी सगळे या भूमिपूजनाला हजर होते। नाशिककरांच्या सेवेसाठी हे स्किल आणि एक्सलन्स सेंटर, ट्रेनिंग सेंटर येत्या 2 वर्षामध्ये इथे तयार होणार। अतिशय अभिमानाची बाब अशी का भारतात पहिल्यांदा किंवा एकही ठिकाणी एवढं मोठ्या स्केलमध्ये नसेल असं स्किल सेंटर आपल्याकडे बनण्याची तयारी होत आहे आणि मी आमच्या सगळ्या पास प्रेसिडेंट, आपण आमच्या सगळ्या क्रीडाचे मेंबर्स यांचा आभारी आहे की त्यांच्या सपोर्ट आणि सहकार्याने आम्ही जागा घेऊ शकलो आणि आता हे वास्तुतः भूमिपूजन केलंय आणि 2 वर्षात आम्ही पूर्ण करू। खूप खूप धन्यवाद। सगळे जे नाशिककर इथे आले, सगळे वेगवेगळे संस्थेचे पदाधिकारी इथे आले, त्यांचं खूप खूप आभार। आपण काही मागण्या आमच्या 2 प्रामुख्याने मागण्या होत्या की TDR आणि प्रीमियम याचं समान रेशो मध्ये वापरावं असं सर्क्युलर आहे। या सर्क्युलरमुळे TDR ची कॉस्ट ही वाढलेली आहे आणि रिअल इस्टेट डेव्हलपरला जेव्हा TDR ची कॉस्ट वाढते तर अल्टिमेटली घर महाग होतात आणि कंझ्युमरवर त्याचा जो आहे परिणाम होतो। म्हणून आमची मागणी आहे की ते पूर्वीसारखं प्रीमियम वापरण्यात यावं आणि चॉईस नुसार प्रीमियम किंवा TDR वापरण्याची मुभा मिळावी। तसेच रिडेव्हलपमेंट मध्ये 9 मीटर रोड वरती ठाणे, पुणे आणि मुंबईमध्ये काही सवलती अवेलेबल आहेत, त्या जर सवलती नाशिकला सुद्धा अवेलेबल झाल्यात तर नाशिककर अजून कमी किमतात किंवा अफोर्डेबल हाऊसिंगचं अजून निर्माण करू शकतील। म्हणून या 2 प्रामुख्याने मागण्या आपण तिथे केलेल्या आहेत। त्याचनुसार म्हाडाचं जे प्रकरण आपण गेले 15 दिवस पाहतोय त्याचं पण आम्ही इथे मागणी केलेली आहे की याच्यामध्ये लवकरात लवकर जे आहे ते जर साहेबांनी मध्यस्थी करून तोडगा काढला तर जे अर्थचक्र आणि जे फ्रेटर्निटी किंवा शहराची बदनामी आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा आम्ही विनंती केली का लवकरात लवकर काही सोल्युशन निघावं। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।